रामकृष्ण हरी मंडळी, आषाढी एकादशी निमित्त आज आपण जाणून घेणार आहोत विठू माऊलीच्या कानात मासोया का आहेत. आषाढी एकादशी म्हणजे वारकऱ्यासाठी दिवाळीच. या दिवशी ना फराळ असो, ना तमाजमा, ना फटाक्याचा उत्सव, ना नवीन कपडे, तरीही ती दिवाळी स्पेशल असते. दिवस रात्र चालत वारकरी विठुरायाच्या चरणी नतमस्तक होतात. तो वारकऱ्यांचं सगळं दुःख संपते. विठू माऊलीचे रूप डोळ्याभर पाहावे असेच आहे. अगदी निरखून पाहिले तर विठुरायाच्या हनवटीवर खळी पडते आणि तो आपल्याकडे पाहून स्मित हास्य करतोय असेच दिसते. पांडुरंगाची प्रत्येक गोष्ट खास आहे. दिनाचा दयाळू, भक्त कल्पतरू आणि योगिया दुर्लभ असलेल्या विठुरायाची मूर्ती स्वयंभू अशी वालुकामय शिलेची आहे. श्रीच्या मस्तकी मुकुटासारखी उंच कोगेदार टोपी आहे. याचा आकार शिवलिंगासारखा असल्यामुळे त्या शिवलिंग म्हणतात. श्रीचं मुकुट उभट आहे, गाल फुगीर आहेत, दृष्टी समचरण आहे, कानी मकर कुंडले आहेत, गळ्याव कस्तुरमणी आहे, पाठी शिके असून हृदयस्थानी श्री वत्सल्य छन्न आहे. दोन्ही दंडावर अगद असून मनगटावर मणिबंध आहे. श्री विठ्ठलाचे हात कटेवर टेकलेले आहेत. उजव्या हातात कमळाचा देठ असून हाता उठताना अंगठा खाली येईल असा टेकवला आहे. तर डाव्या हातात शंख आहे. श्रीचे कमरेला तिहेरी मेखला आहे. छातीवर उजवीकडे भृगुऋषींनी पदस्पर्श केलेली खूण आहे. कमरेला वस्त्र आहे. वस्त्राचा सोंगा पायापर्यंत आहे. डाव्या पायावर मुक्तकेशी नावाच्या दासीचे बोट लागलेली खूण आहे. अगदी दगडी विटेवर उभी असलेली मूर्ती आहे. विठ्ठलाच्या कानात असलेले मकर म्हणजेच मासे याची कथा काय आहे? मासा पांडुरंगाच्या कानात स्थान कसे मिळाले असा अनेकांना प्रश्न पडतो. तुम्हालाही पडला आहे ना? याचं खरं उत्तर असं आहे की विठोबाच्या कानात मासे नाहीत तर माशाच्या आकाराची कुंडले आहेत. महाभारतात कर्णाला जन्मता सुवर्ण कुंडले आणि सुवर्ण कवच होते. तसेच एका भक्ताच्या भोळ्या भक्तीवर भाळून विठोबाने माशांना कानात स्थान दिले. यामागची कथा अशी आहे. एकदा एक कोळी पांडुरंगांना भेटायला उपहार द्यायला आला. त्याच्याकडे जातो, पण त्याला इतर लोक विठ्ठलाच्या घरात मंदिरात प्रवेश करून देत नाहीत. का? कारण तो एक मच्छीमार आहे आणि तसही तो उपहार देणार असतो. तो खुद्द त्याने पकडलेले मासे असतात आणि तो पण 2. बाकीचे म्हणतात पांडुरंग देव आहेत, त्यांना मासे का देतोय? पाप लागेल तुला आणि आम्हा सर्वांनाही. तेव्हा खुद्द पांडुरंग तेथे येतात आणि सगळ्यांना सांगतात की तो जो देतोय ते तुम्ही कशाला पाहताय? त्याच्याकडे काही नसले तरी तो देतोय याच्याकडे पहा आणि मला जो काही तुम्ही भक्तिभावाने देणार ते मी आनंदाने, आदराने आणि मनापासून स्वीकार करेल. मग ते काही असू द्या, कारण मी ही सृष्टी चालवत आहे आणि तुम्ही एकटे नसून इतर प्राणी पण आहेत आणि मी तुम्हा सर्वांवर प्रेम करतो आणि प्रेम हे लहान मोठ्या भावनेत अडकत नाही. असे सांगून ती व्यक्तीकडून पुंडलिक विठुराया 2 मासे घेतात आणि सर्वांना समजलं पाहिजे की हे सगळं समान आहे म्हणून आपल्या कानात कुंडलासारखे घालून घेतात. एका अभंगात तर मकर कुंडलाचा उल्लेख मकर कुंडले तळपते श्रावणी याचाच अर्थ कानात माशाच्या आकाराची कुंडले असलेला होय. भक्तांनो, अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.